नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर भूषण बांगरची, जे गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. स्वतःच्या काही त्यांचे कन्स्ट्रक्शनचे साईट चालू आहेत, लॉक अँड कीचे काही प्रोजेक्ट चालू आहेत आणि स्पेशली रेसिडेन्शियल सेक्टरवर काम चालू आहे. तर त्यांचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत आणि भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या शाळेपासून, की तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोणाचं होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर या क्षेत्राकडे वळालात. आणि तो तुमचा KG to PG, कारण तुम्ही कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये पण मास्टर्स केलेले आहेत. तर अशा अनुषंगानं हा सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता, त्याबद्दल काय सांगाल? शाळेत सर सांगायचं तर आमची इथे नाशिकलाच गंगापूर रोडला मराठा हायस्कूल शाळा आहे आणि 12वी पर्यंत मी तिथेच होतो. आमचं कॉलेज पण तिथेच, KTHM कॉलेज, आणि स्कूल प्रायमरी सेकंडरी एकाच कॅम्पसमध्ये होती. म्हणजे KG पासून तर 12th पर्यंत एकाच कॅम्पसमध्ये होतो. त्यानंतर करायची तर डिग्री करायची होती. तर डिग्री करायची मेन पहिल्यापासून डोक्यात फोकस होता की आपल्याला एक बिझनेस करायचा आहे. आणि बाकी सगळे समजा आपण कोणती इंजिनिअरिंगची डिग्री पाहिली, सिव्हिल ही अशी फील्ड आहे की आपल्याला बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त स्कोप असतो. त्या हिशोबाने मग आम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं ठरलं आणि सिंहगड कॉलेज वडगाव पुण्याला 2012 साली सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. ओके. मग त्याच्यानंतर खरं तर सिव्हिल इंजिनिअरचा एखादा स्ट्रगल चालू होतो इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर. ते म्हणजे एकतर आपण कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो थोडा अनुभव मिळवण्यासाठी, त्यामुळे तोही तुम्ही कुठं केलात. आणि त्याच्यानंतर जेव्हा स्वतःची वैयक्तिक कन्सल्टन्सी सुरू केली, तर त्यात जो पहिला प्रोजेक्ट केला तर तो कुठला होता? तो करताना काही अडचणी, आव्हानं आली का? कसा होता सगळा तो प्रवास? सुरुवातीला 2016ला ज्यावेळेस डिग्री झाली त्यानंतर पुण्यातलेच काही दोन तीन बिल्डरकडे इंटर्नशिप आणि साईटवर थोडं टेक्निकल सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी, कारण 4 वर्ष डिग्री जरी झालेली असली तर साईट वर सगळ्या गोष्टी समजायला जो टाइम लागतो आपल्याला, तर त्यासाठी पुण्यात काही बिल्डर्सकडे 2 वर्ष काम केलं. आणि 2019 साली साइड बाय साइड मास्टर्स पण झालं माझं कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्येच. 2019 मध्ये ते पूर्ण झालं आणि त्यानंतर मी नाशिकला येऊन स्वतःचा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये बिझनेस चालू झाला आमचा. बरोबर. मला या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे, या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण बरेच जास्त आहे, अनस्किल्ड लेबरचं, आणि अशा लोकांबरोबर काम करणं कधी कधी धोकादायक सुद्धा ठरू शकतं, कधी चुका होऊ शकतात. तर तुम्ही ती परिस्थिती कशी साईटवर हाताळता? अकुशल लेबर म्हणजे जे आता मिस्त्री आहेत, तर ते बऱ्याचदा आपल्याला लवकर स्किल लेबर भेटत नाहीत. त्यासाठी आपल्याला अनेक प्रॉब्लेम फेस करावे लागतात. बरोबर आहे. त्या प्लस सेफ्टीचा पण इश्यू आहे की सेफ्टी सुद्धा बऱ्याचदा ते सेफ्टी रिलेटेड इश्यू राहतात की हेल्मेट यूज न करणं साईटवर. आणि नाशिकमध्ये या गोष्टी साईटवर खूप मोठ्या प्रमाणात होतात की सेफ्टीला एवढा त्याला महत्व दिलं जात नाही, असा विषय आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आपण जेवढ्या त्यांना बेल्ट प्रोव्हाइड करणं, हेल्मेट प्रोव्हाइड करणं, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना दिल्या पाहिजेत. बरोबर. आणि दुसरा विषय आहे की स्किल लेबरचा. तर स्किल लेबर मध्ये त्यासाठी एक्सपिरियन्स असणं लेबरला प्लस त्यांचे स्किल असणं हे महत्वाचं आहे. ते जर नसेल तर कामात लाईन खराब होते. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करताना बऱ्याचदा बघितलं असेल कस्टमरचं काही म्हणणं असं की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. आणि अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला बजेट आणि क्वालिटी दोन्ही मेंटेन करायचं असतं. तर मग ते तुम्ही कशी मेंटेन करता दोन्ही? इंजिनियरने मेंटेन करण्यापेक्षा सर हा विषय असा आहे ना की जर आपण लॉक अँड की तुम्ही म्हणतात की कोणाला जर प्रोजेक्ट करायचा असेल लॉक अँड की प्रोजेक्ट, तर आज जे कोणताही आपल्याकडे क्लायंट येतो त्याचं एक बजेट रिस्ट्रिक्टेड असतं. पण त्यांनी फक्त 4 ठिकाणून रेट घेऊन किंवा कोटेशन घेऊन काम देणं याच्यापेक्षा कामाची क्वालिटी कुठे भेटते या गोष्टीवर फोकस करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक गोष्टीत आज 4 प्रकारच्या क्वालिटीज आहेत आणि RCC पासून तर तुम्ही फायनल डोअर विंडो फिटिंग पर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत. आणि या गोष्टींमध्ये प्रत्येक क्वालिटी कम्पेअर करणं त्यांनी गरजेचं आहे. आणि शेवटी कोणताही बिझनेस म्हटलं तर आपल्याला कॉम्पिटिशन असतेच. आज आम्ही नाशिकमध्ये रिडेव्हलपमेंटचे पण प्रोजेक्ट करतो. तर जे रिडेव्हलपमेंटचे प्रपोजल जे आम्ही देतो त्यावेळेस जे एक्झिस्टिंग मेंबर्स असतात
त्यांचं जे डिमांड असते की आम्हाला जास्त एरिया भेटला पाहिजे, आम्हाला कमी पैसे देण्यात आले पाहिजे, प्लस आम्हाला रेंट जास्त पाहिजे, या गोष्टींवर जास्त फोकस असतो. ऍक्च्युअल मध्ये त्यांचा फोकस हा क्वालिटीवर पाहिजे, कारण आज बिल्डर त्यांना 2 वर्षात 3 वर्षात ती बिल्डिंग बांधून निघून जाणार आहे. पुढची 20, 25, 30 वर्ष त्यांना तिथे राहायचंय किंवा त्यांची ती प्रॉपर्टी त्यांच्याकडे राहणार आहे. तर फक्त आजचे 1000-2000 रेंट म्हणा किंवा 100-200 रुपयाचा त्यांच्या जो रेट मध्ये ते निगोशिएट करतात, त्याच्यापेक्षा त्यांनी जर पुढच्या क्वालिटीवर फोकस केला तर बेटर, जास्त चांगलं. आता एक पुढचा प्रश्न जो थोडा वेगळा आहे, तो आहे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक इंजिनियर म्हणून आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता प्रशासनानं काम करण्याची गरज आहे येणाऱ्या 10-15 वर्षात जर नाशिकचा एक सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल तर? सगळ्यात पहिले तर सर नाशिकमध्ये एक मेन इश्यू आज येतोय तो रस्ते आणि ट्रॅफिक. बरोबर. जशी ट्रॅफिक वाढते आज, तर ती ट्रॅफिक एक आज 5 ते 6 वर्ष साधारण 5 ते 6 वर्षांपूर्वी नाशिकमध्ये एवढे हेवी ट्रॅफिक नव्हती, प्लस रस्त्यांची क्वालिटी चांगली होती. आता आज जशी ट्रॅफिक वाढते या हिशोबाने आपल्या नाशिक कॉर्पोरेशनने आत्ताच प्लॅनिंग केली पाहिजे आणि कोणत्या कोणत्या एरियात जिथे हेवी डेन्सिटी पॉप्युलेशन वाढते तिथे रस्त्यांची, फ्लायओव्हरची योजना केली पाहिजे. प्लस आता जर शहराचा विकास करायचा असेल तर शहरात जी पॉप्युलेशन बाहेरून येते त्यांना जॉब भेटणं गरजेचं आहे. आज नाशिकमध्ये 2 MIDC आहेत आपले, सातपुरा आणि अंबड, पण ती बरीच वर्ष झाली. त्यानंतर मागच्या काही वर्षांमध्ये कोणतीही MIDC नवीन आलेली नाही. प्लस IT पार्क आज आपले खासदार होते हेमंत गोडसे, त्यांच्या 10 वर्षाच्या कालावधीत पण बऱ्याचदा आलं की आडगावला IT पार्क होणार आहे, प्लस आता राजूरला IT पार्कची जागा होती, पण त्याच्यासाठी कोणती पावलं उचलली गेलेली नाहीत. या 2 गोष्टींवर जर त्यांनी फोकस केला, खरंच IT पार्क येणार असेल तर ते IT पार्क फक्त आणून उपयोग नाही, आणून पण आज तुम्ही पाहिलं असेल पुण्यामध्ये हिंजेवाडीमध्ये IT पार्क तर आले, पण जी ट्रॅफिक त्यांना फेस करावी लागते तर आलेल्या कंपनीज पण बाहेर निघून जातात. तर IT पार्क आणताना तिथले रस्त्यांची प्लॅनिंग सुद्धा त्यांनी करणं गरजेचं आहे. बरोबर. दुसरा आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला असा एखादा प्रोजेक्ट सांगू शकाल का जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, असा एखादा प्रसंग? आता सध्या तर म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला रेसिडेन्शियल प्रोजेक्ट म्हणजे सर बाकी अडचणी तर सगळ्यांनाच येतात, मटेरियल, लेबर, या सगळ्या गोष्टी, पण अशा काही प्रोजेक्ट आहेत समजा की आज नाशिकमध्ये काही भाग आहे गावठाण म्हणतो आपण, त्या ठिकाणी काम करताना खूप अडचणी येतात कारण तिथे आपल्याला जागा कमी असते आणि सगळ्या साईडने सर जेव्हा आपलं काम असतं ते रिस्ट्रिक्टेड एरियामध्ये असतं, तर अशा ठिकाणी आपल्याला अडचणी येऊ शकतात. तिथे त्या अडचणी फेस करता आल्या पाहिजे आपल्याला. अगदीच बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टीलचा पार्ट अतिशय महत्वाचा असतो, तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर बघता आणि मग स्टील निवडता? सर स्टील मध्ये सगळ्यात म्हणजे आता आपण मार्केटमध्ये असं स्टील बघतो की ज्याच्यात स्क्रॅपचं कंटेंट कमी आहे असं स्टील बघितलं पाहिजे. प्लस त्याच्यानंतर आज Fe550 आणि ते डक्टाईल पाहिजे. आणि मिस्त्रींचा पण आपण विचार ज्यावेळेस आपण साईटवर हे टाकतो तर जे आपले फिटर असतात तर त्यांच्या पण अनेक कंप्लेंट्स येतात की हे स्टील बेंड करायला त्रास होतोय किंवा याची जी साईडची जी बर आहे तिने हात कापले जातात, तर ह्या बाकी गोष्टी असतात की ज्या आपण यांचा विचार करायला पाहिजे. मग आयकॉन स्टील यापूर्वी वापरलं होतं का कुठल्या? वापरलेला आहे. मग आयकॉनचा अनुभव कसा आहे, त्यांची सर्व्हिस, डिलिव्हरी, कॉस्ट, अवेलेबिलिटी? आयकॉनचे जो तुम्हाला सांगतो क्वालिटी आहे ती नक्कीच चांगली आहे. मी जे तुम्हाला जे 4-5 पॉईंट सांगितले होते आता की आयकॉन मध्ये आपल्याला 550 भेटतं, प्लस जी आपली स्ट्रेंथ आहे ती त्यांची आहे, प्लस त्यांच्या याच्यात स्क्रॅपचं कंटेंट कमी असतं आणि त्यामुळे ना बर येत नाही आणि लवकर गंज पण लागत नाही आयकॉनचं हे असेल. आणि मिस्त्रींची कंप्लेंट नसते की ते एक बेंड करायला त्रास आहे डक्टिलिटीमुळे. बरोबर. आपले जे सुतार आहेत फिटर त्यांचंही कधी त्रास. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? या क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांना मी हाच सल्ला देईल की डायरेक्ट कोणताही व्यवसाय चालू करण्याआधी त्या व्यवसायाच्या सगळ्या गोष्टी त्यांना आधी माहित पाहिजे. म्हणजे की फक्त काम चालू करायचंय तर काम कसं केलं जातं हे त्यांना आधी माहिती पाहिजे. की आपले जे ऍक्टिव्हिटीज आहेत RCC म्हणा किंवा बाकी ब्रिक वर्क, प्लास्टर मध्ये हे कोणती गोष्ट कशावर डिपेंड असते आणि कोणती क्वालिटी, लाईन, लेवल या गोष्टी त्यांनी आधी शिकून घेतल्या पाहिजे. बऱ्याचदा आज इंजिनियर असे की जे 4 वर्ष डिग्री घेऊन येतात पण त्यांना मेजरमेंट कळत नाही,
तर या सगळ्या बेसिक गोष्टी त्यांनी आधी समजून घेतल्या पाहिजेत बरोबर. आणि मगच त्यानंतर आपला व्यवसाय चालू करायला पाहिजे. वा. तो हे होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर भूषण भांगरजी. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आधी तुम्हाला शिकल्या पाहिजेत, त्या आधी तुम्ही केल्या पाहिजेत आणि मग तुम्ही प्रॅक्टिकली याच्यात व्यवसाय म्हणून उतरला पाहिजेत, सर्व्हिस म्हणून उतरला पाहिजेत. मग तुम्ही या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.